टोमॅटोला आधीच कवडीमोल भाव आहे आणि असं असताना आता गारांसह पाऊस झाला। या अवकाळी पावसानं टोमॅटो पिकाच्या बागा जमीनदोस्त झाल्या। जुन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये गारपीट झाली आणि टोमॅटो पिकाचं प्रचंड नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे। भर उन्हात आणि वाढत्या तापमानात काबाड कष्ट करून शेतकऱ्याने पिकवलेली टोमॅटोची बाग जुन्नर परिसरात झालेल्या जोरदार अवकाळी पावसाने अक्षरशः भुईसपाट झाली आहे। त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं असं नुकसान झालंय। आपण या ठिकाणी पाहू शकताय, ही टोमॅटोची बाग आहे आणि या परिसरात जो गारांचा अवकाळी पाऊस झालाय, या पावसामुळे ही टोमॅटोची बाग अक्षरशः भुईसपाट झाली आहे। खरं तर ही नवीन बाग आहे। या बागेचे टोमॅटो आताच कुठेतरी चालू झालेत। शेतकऱ्याचं उत्पन्न आता कुठेतरी चालू झालं होतं। अशातच आता अवकाळी पावसामुळे ही संपूर्ण बाग जी आहे, ही बाग भुईसपाट झाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना आता याचा मोठं नुकसान सहन करावं लागणार आहे। खरं तर हे आपण जर पाहिलं या ठिकाणी तर टोमॅटो लगडलेले आहेत मोठ्या संख्येने। या ठिकाणी शेताला टोमॅटो लगडला असताना आणि ही अत्यंत एकदम बहरत असलेली बाग या ठिकाणी अवकाळी पावसामुळे उद्ध्वस्त झाली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतंय। एकीकडे टोमॅटोला बाजारभाव नाहीये, तर दुसरीकडे टोमॅटोची बाग आता अवकाळी पावसामुळे जमीनदोस्त झाली आहे। आपल्यासोबत आहेत शेतकरी। बाबा काय सांगाल? खरं तर तुमची आता नुकतीच सुरू झालेली ही बाग, बहरत आलेली बाग पावसामुळे कोलमडली आहे। आता याच्यावरती आम्हाला काही उपायच राहिलेले नाही, तर आम्ही काय सांगू शकतो? निसर्गावरती तर हात ठेवून बसलोय आम्ही. काही सरकार मायबापने जर त्याच्यावरती घेतला निर्णय तर आनंदाची गोष्ट आहे. नवीनच असलेले टोमॅटोचं पीक पावसामुळे भुईसपाट झालं असलं तरी आता हे पुन्हा उभं करता येणं शक्य नसल्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान होणार आहे। सचिन तोडकर, न्यूज 18 मराठी, जुन्नर, पुणे।